नमस्कार. इयत्ता तिसरीच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे सेतू अभ्यास म्हणजे स्पीच कोर्स मध्ये हार्दिक स्वागत. आज उपक्रमाचा दिवस आहे 25वा. चला तर आपण बघूयात इयत्ता तिसरीसाठी सर्व विषयांचा अभ्यास, त्या अंतर्गत सराव आणि कृती याबद्दल अधिक माहिती. आपल्या सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर्वप्रथम बघूयात विषय मराठी. मराठी विषयामध्ये आज आपण पाहणार आहोत कविता गायन आणि आपली कविता आहे एक तांबडा भोपळा. चला तर मग कविता गायनाला सुरुवात करूया. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या पाठोपाठ म्हणा. एक तांबडा भोपळा वेळेवर कापला, त्याच्या उभ्या फोडीमध्ये अर्धचंद्र लपला. एक तांबडा भोपळा उन्हात वाळवला, पाठीवरती बांधून बाळ पोहू लागला. एक तांबडा भोपळा तांबोऱ्याला लावला, कुणी तारा छेडता साथ करू लागला. एक तांबडा भोपळा पाय लावले त्याला, गेला टुनुक टुनुक घेऊन म्हातारीला. एक तांबडा भोपळा कुठं होता पळाला, गणिताच्या पुस्तकात जागोजागी मिळाला. मुलांनो, कवितेचं गायन झाल्यानंतर तुम्हाला उदाहरणार्थ इथे फुग्यारे ही कविता आपली इयत्ता दुसरीची दिलेली आहे. ही कविता तुम्ही वाचा, कवितेचे तालासुरात कृतीयुक्त गायन करा, सराव करा. अधिक सरावासाठी मुलांना काही कृती करायची आहे. मुलांनो, पाठ्यपुस्तकात आलेल्या कवितांना वेगवेगळ्या चाली लावा आणि त्याचे सादरीकरण करा. तुला आवडणारे बालगीत कृतीसह सादर कर. वर्गात असणारी कवितांची पुस्तके बघ, आवडीची कविता वाच, कवितेला चाल लावण्याचा प्रयत्न कर आणि मित्रमैत्रिणींना घरी सर्वांना कविता गाऊन दाखव. त्याचप्रमाणे यमक जुळणारे शब्द लिही व ते वापरून स्वतः कविता तयार कर. अशा पद्धतीने तुम्ही या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला कवितांचा अजून जास्त सराव होणार आहे आणि तुम्ही स्वतः कविता लेखन करू शकणार आहात. पुढील विषय आहे गणित. गणित विषयामध्ये आज आपण अभ्यासणार आहोत संख्यांवरील क्रिया या क्षेत्राअंतर्गत बेरीज हा घटक अभ्यासणार आहोत आणि यामध्ये आपला उपघटक असणार आहे बेरीज हातच्याची. कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक अंकी संख्येची बेरीज हातच्याची बघितलेली. आज आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्या मिळवून बेरीज करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इथे तुम्हाला थोडे आठवूया अंतर्गत बेरीज कर म्हटलेलं आहे. 4 उदाहरणे दिलेली आहेत. त्यापैकी पहिलं उदाहरण आपण सोडून बघूया. दशक आणि एककची 2 रकाने आहेत. आपल्याला 2 अंकी संख्या दिलेली आहे. सुरुवातीला आपण गणित वाचून घेऊयात. 34 अधिक 28. आपलं गणित आहे 34 अधिक 28. चला तर मग बेरजेला सुरुवात करूयात. सर्वप्रथम एकक स्थानी जेवढे अंक आहेत त्यांची आपण बेरीज करून घेऊयात. इथे 4 आणि 8 आहे. 4 आणि 8 एकत्र मिळवले की बेरीज होणार आहे 12. बेरीज होणार आहे 12. इथे आपण 12 लिहिलेले आहे, परंतु 12 आणि एककामध्ये लिहू शकतो काय आपण? नाही. आपण फक्त इथे एककचा अंक ठेवायचा आणि जो दशकचा अंक आहे तो दशकच्या घरामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. चला तर मग आपण 1 ला दशकच्या घरामध्ये ठेवूया. त्यानंतर दशक मध्ये जेवढे अंक आहेत त्या अंकांची आपण काय करूयात? बेरीज. इथे आपल्याला 1, 3 आणि 2 असे 3 अंक दिसत आहेत. या तीनही अंकांची बेरीज केल्यानंतर आपली बेरीज येणार आहे 6. आपली बेरीज येणार आहे 6. म्हणजे 34 अधिक 28 बरोबर 62. 34 अधिक 28 बरोबर 62. अशाच प्रकारे दिलेले तीनही उदाहरण आपल्याला सोडवायची
आहे. पुढचं उदाहरण बघूया. शाळेत परिपाठाला 37 मुले व 28 मुली उपस्थित होत्या. तर परिपाठासाठी एकूण किती विद्यार्थी उपस्थित होते? शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. आपण अशा पद्धतीने ते मांडणी केलेली आहे. 37 उपस्थित मुले, 28 उपस्थित मुली यांची आपण बेरीज केली. 37 अधिक 28 तर आपल्याला मिळणार आहे 65. म्हणजेच ते झाले एकूण विद्यार्थी. या उदाहरणामध्ये एकूण करायचे होते म्हणून तेथे बेरीज ही क्रिया करावी लागते. एकूण, एकत्र करणे, मिळवणे यासारखे शब्द आले तर बेरीज करतात. हे नक्की लक्षात ठेवा. पुढे मुलांनो तुम्हाला इथे थोडी उजळणी करण्यासाठी काही शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत. तुम्हाला ही उदाहरणे नीट वाचायची आहेत, समजून घ्यायची आहेत आणि रकाने, दशक, एककचे रकाने आखून त्यामध्ये संख्यांची मांडणी करून आकडेमोड नीट करून बेरीज करायची आहे. आपण चारही उदाहरणे वाचून घेऊया. पहिलं उदाहरण आहे. कविता जवळ 24 मणी होती. आईने तिला अजून 17 मणी दिले. तर तिच्या जवळ एकूण किती मणी झाले? इथे एकूण विचारले म्हणजेच बेरीज. पुढचं गणित. गोठ्यात 36 गायी होत्या. अजून 28 गायी गोठ्यात आल्या तर आता किती गायी झाल्या? म्हणजे 36 मध्ये 28 आणखी वाढलेत. याचाच अर्थ इथे बेरीज ही क्रिया लागू पडणार आहे. तिसरं गणित बघूयात. आजीजवळ 55 रुपये होते. बाबांनी आजीला 35 रुपये दिले. तर आजीजवळ एकूण किती रुपये झाले? इथे सुद्धा एकूण शब्द आलेला आहे. याचाच अर्थ आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. पुढचं गणित आहे. बसमध्ये 38 पुरुष व 26 महिला बसल्या आहेत. तर बसमध्ये एकूण किती प्रवासी प्रवास करत आहेत? सर्व गणित दशक, एककचे रकाने आखून आपल्याला सोडवायची आहे. त्यानंतर पुढे बघूयात, सोडवून पाहू. पुढील उदाहरणे आपल्याला सोडवायची आहेत. ही सुद्धा शाब्दिक उदाहरणे आहेत. यांची सुद्धा तुम्हाला नीट दशक, एककच्या रकान्यांमध्ये मांडणी करून गणित सोडवायचं आहे. आपण गणित वाचून घेऊया. पहिलं गणित आहे. एका टोपलीत 48 चाफ्याची फुले व 26 गुलाबाची फुले आहेत. तर टोपलीतील एकूण फुले किती? दुसरं गणित. शिवांशकडे 38 चिंचोके आहेत. त्याला सकीनाने 13 चिंचोके दिले. तर शिवांशकडे एकूण किती चिंचोके झाले? दोनही गणितामध्ये आपल्याला एकूण विचारले. याचा अर्थ आपल्याला बेरीज करायची आहे. पुढचा विषय आहे इंग्लिश. इंग्लिश मध्ये आज आपण रायटिंग स्किल अंतर्गत कंपोज सिंपल सेंटेन्सेस युजिंग द गिवन ऍक्शन वर्ड्स अँड पिक्चर दिलेल्या शब्दांच्या आणि चित्रांच्या मदतीने आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे तुम्हाला काही ऍक्शन वर्ड्स दिलेले आहेत ते आपण वाचूयात. राईट, स्लीप, eat, read, dance and jump अशी हे आपल्याला 6 ऍक्शन वर्ड आहेत. त्यावरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. इथे बघा, चित्रासह आपल्या पुढे वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये एक रिकामी जागा आहे. त्या रिकाम जागेच्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या ऍक्शन वर्ड पैकी कोणतं ऍक्शन वर्ड इथे बसेल हे तुम्हाला ओळखायचं आहे. चित्रांचं निरीक्षण करा आणि इथे योग्य शब्दांचा उपयोग करा आणि वाक्य पूर्ण करा. चला तर आपण वाक्य वाचूया. The boy can eat. Right. The boy can eat. आपण जर चित्र बघितलं तर इथे मुलगा जेवत आहेत, खात आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहोत? Eat. The boy can eat. Next. The kids can. चित्रांचं निरीक्षण केल्यावर आपल्याला लक्षात येईल की हे डान्स करत आहे. The kids can dance. Then the baby can sleep. I can write sentences. I can read books. या प्रकारे आपण हे 5 वाक्य
पूर्ण केलेले आहे. तुम्ही याचा सराव करा आणि दिलेले वाक्य आपल्या वहीमध्ये लिहून काढा. त्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी बघूयात आपण. स्पेल द वर्ड्स करेक्टली. आपल्याला इथे चित्र दिलेली आहे, तुम्हा सर्वांना दिसत आहे. चित्राच्या खाली त्या चित्राचं स्पेलिंग दिलेलं आहे, परंतु ते स्पेलिंग करेक्टली लिहिलेले नाही आहेत. स्पेलिंग तयार करायची आहेत याच अक्षरांचा वापर करून. जसे की हे चित्र आहे, एक मुलगा उभा आहे, उभा म्हणजे स्टँड, हे स्टँडचं स्पेलिंग आहे. यातून आपल्याला योग्य स्पेलिंग तयार करायची आहे. उदाहरणार्थ STAND स्टँड. याच प्रकारे सर्व चित्रांचे निरीक्षण करा आणि दिलेल्या अक्षरांच्या सहाय्याने स्पेलिंग व्यवस्थित बरोबर लिहा. पुढची ऍक्टिव्हिटी आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट सेंटेन्सेस युजिंग कॅन अँड कॅन नॉट. बघा, इथे आपल्याला चित्र दिसत आहे आणि या चित्रामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्या चित्रांच्या आधारे व्हॉट कॅन यू डू. तुम्ही काय करू शकता? तुम्ही खाऊ शकता, तुम्ही वाचू शकता, तुम्ही पोहू शकता, तुम्ही उडू शकता. कॅन नॉट म्हणजे करू शकत नाही. तुम्ही खाऊ शकत नाही, तुम्ही वाचू शकत नाही, तुम्ही पोहू शकत नाही, तुम्ही उडू शकत नाही. अशा दोन्ही पद्धतीने आपल्याला वाक्य तयार करायची आहेत. तर पहिलं आपण उदाहरण बघूयात. इथे मुलगा खातोय, जेवतोय, म्हणजेच आय कॅन ईट. आय कॅन ईट. इथे वाचते आहे, आय कॅन रीड. आय कॅन स्विम. आय कॅन फ्लाय. दुसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला कॅन नॉट चा वापर करून वाक्य पूर्ण करायचं आहे. आय कॅन नॉट ईट. आय कॅन नॉट रीड. आय कॅन नॉट स्विम. आय कॅन नॉट फ्लाय. ही सर्व रकाने तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. सर्व वाक्य आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत आणि मोठ्या मोठ्याने वाचायचे आहेत. अधिक सरावासाठी आणखी एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ड्रॉ पिक्चर्स अँड राईट सेंटेन्सेस अबाउट व्हॉट यू कॅन डू. आपल्याला इथे स्वतःच्या आवडीचे चित्र काढायचे आहेत आणि त्या चित्राच्या आधारे व्हॉट यू कॅन डू, तुम्ही काय करू शकता हे तुम्हाला सांगायचं आहे. उदाहरणार्थ समजा इथे तुम्ही धावतानाचं चित्र काढलात तर तुम्ही इथे लिहाल आय कॅन रन. इथे जर तुम्ही झोपतानाचं चित्र काढलेलं असाल तर आय कॅन स्विम. अशा वेगवेगळ्या कृतीयुक्त तुम्ही चित्र काढू शकता आणि त्यावरनं तुम्ही इथे वाक्य स्वतःचं लिहायचं आहे. सरावासाठी तुम्ही जास्तीत जास्त चित्र काढा आणि वाक्य तयार करा. पुढचा विषय आहे परिसर अभ्यास. परिसर अभ्यास मध्ये आज आपण अभ्यासणार आहोत स्वयंपाकघरात जाऊया. हा पाठ अभ्यासल्यानंतर आपल्याला परिसरातील वस्तू, भांडी, चुली, स्वयंपाकाची साधने, स्वयंपाकातील विविधता ओळखता येणार आहे. सांगा पाहू, आपण कोणकोणते पदार्थ तळून खातो? वाफवून खाल्ले जाणारे पदार्थांची नावे सांगा. आंबवून खाल्ले जाणाऱ्या पदार्थांची नावे सांगा. कच्चे खाल्ले जाणाऱ्या पदार्थांची नावे सांगा. प्रश्नांची उत्तरं आपल्याला वहीमध्ये लिहायची आहेत. खाली दीक्षा ॲपची लिंक आहे, त्यावरील व्हिडिओ तुम्ही नक्की अभ्यासा. पुढे खालील चित्रांचे निरीक्षण कर व चित्र ओळख. इथे तुम्हाला दोन चित्र दिसत आहेत. ते दोन चित्रांची तुम्हाला नावं सांगायची आहेत आणि त्यांचा उपयोग कुठे आणि कशासाठी होतो हे सुद्धा सांगायचं आहे. हा पाठ अभ्यासल्यानंतर मला काय समजले? उष्णता देण्याच्या साधनांची माहिती मिळाली. उकळणे, तळणे, भाजणे, वाफवणे या संकल्पना समजल्या. अधिक माहितीसाठी प्रश्न आहेत. भाजून खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची नावे सांगा. आपण कोणते पदार्थ कच्चे खातो? जरा डोके चालवा अंतर्गत प्रश्न आहेत. स्वयंपाकासाठी लाकडापेक्षा गॅस वापरणे का सोयीचे असते? अधिक सरावासाठी प्रश्न आहेत.
स्वयंपाकघरात कोळशाची शेगडी वापरल्याने भिंती काळ्या पडलेल्या आहेत. काय करावे बरे? या प्रश्नाची सर्व उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत आणि पाठाचं वाचन आवर्जून करा, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहिणे सोपे जाईल. अशा प्रकारे मुलांनो, आपण 25व्या दिवशी इयत्ता 3री साठी असलेल्या सर्व विषयांचा अभ्यास, त्या अंतर्गत सराव, कृती, प्रश्नोत्तर याबद्दल माहिती अभ्यासलेली आहे. तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भेटूयात उद्या नवीन व्हिडिओमध्ये.